या देवेश आपण यायचं आहे. रमेशजी डोला साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलं होतं आणि देवेश थोडेसे थकलेले दिसत आहेत. या ठिकाणी इंजुरीने त्रस्त आहेत. देवेश व्हेरी नाईस बॅटिंग बट हार्ड लक. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल तेज तर्रार. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली आणि इथून आपण पाहतायत थोडंसं अचित कुठेतरी आडव्या बॅटचा उपयोग करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. दोन सुपुत्र याच संघामध्ये खेळत असताना भालेमामा यांचे गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 93 धावा तब्बल 5 षटकांमध्ये कुठल्या गेल्या होत्या. आणि झिम्बाब्वे वर्सेस गांबिया आपण पाहिलं 23 ऑक्टोबर 2024 रोजी रेकॉर्ड घडला. यावेळेला गुड डिलिव्हरी, खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत यावेळेला राहिले. अल्केश आपण पाहतायत अल्केशच्या माध्यमातून 2-3 बॉल एकंदरीत आतापर्यंत हाताळले गेले. अल्पेश ऑन साइडला फटका चांगला आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल वर फक्त भर दिले गेले आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या आता मात्र जरूर पुढे सरसावली गेली. अकाउंट ओपन होतोय 1 या धावसंख्येवर. दुकटन प्रीमियर लीगचा थरार सीझन 6 आपण पाहतायत. सीझन 6 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आज बली प्रतिपदा आणि दिवाळी पाडवा. या दिवाळी पाडवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू स्टॉप केला जातोय. गुड फिल्डिंग, सिंगल मेल बाईच्या स्वरूपात मुन्ना पडानसर यावेळेला दर्शवत असताना अगदी रबर बॉल स्पर्धा विविध ठिकाणी झाल्या, तिथे सुद्धा मात्र बिझी शेड्यूल आपल्याला पाहायला मिळालं मुन्ना पडानसर जेपी पॅनलचं. आणि ग्रामीण बिग बॅश धमाका म्हणा, तदनंतर धमाकेवर धमाके 70-70च्या माध्यमातून आपण पाहिले. आणि कोणगावच्या मैदानात यंदा 12 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या गेल्या. ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका, चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ, 1 बाउन्सने चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार, गुड शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 6 या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. सहा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. झटपट क्रिकेटला खूप प्राधान्य दिले गेले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलेत. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामामध्ये नागेश वाडेकर या खेळाडूने मात्र अक्षरशः कोणगाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात धुमाकूळ घातला आणि शतक झळकावलं. टीम 94 कामांच्या विरोधात चांगली आउटस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळाली. आणि 12 षटकांमध्ये कौशल्य काय असते हे सुद्धा मात्र आपण पाहिलं 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून. त्याचा साक्षीदार मी सुद्धा होतो त्यावेळेला ते शतक झळकावलं. त्यावेळेला आपण पाहू शकता चेंडू पंच विचारपूस करत असताना आणि यस व्हाईट बॉल. पंचांनी पाहिलं की चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर आहे की नाही आणि ही विचारपूस केले. एकमेकांना इशारे देत असताना आपण पाहतायत हीच कला असते. कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ, लाईन नाही आहे असं म्हणणं मात्र मुन्ना पठाण सरांचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण ॲक्रो जेव्हा समालोचन कक्ष असतं त्यावेळेला परफेक्ट चेंडू ऑब्झर्व करू शकत नाही. जेव्हा सरळ समालोचन कक्ष असतं त्यावेळेला कोणत्या स्पॉटवर चेंडू मात्र रिलीज होतोय, पिच होतोय हे दर्शवू शकतो. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. फटका चांगला आहे. शॉट थर्ड मॅन मात्र नाहीये. ही बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 वाईड नंतर मात्र पहिला बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 या धावसंख्येवर. सचिन माळी खूप चांगली स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय मात्र डोळ्यात तेल ओतून ते कार्यरत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. गुड स्कोरिंग. प्रदीप पाटील एका साईडला पाहायला मिळत आहेत. ते
अतिशय सुंदर समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅटचा उपयोग, वन बाउन्सने मात्र चेंडूला खेळलं गेलं, एकंदरीत फिल्डिंग केली गेली आणि पाहता पाहता सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करताना चामुंडा वॉरियर्स टीम जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. यानंतर बालाजी नेटवर्क वर्सेस 4 स्टार दुकटन या दोन संघांमध्ये सामना क्रमांक 9 मॅच नंबर 9 दोन्ही संघ मात्र आपण कॅप्टन सज्ज राहायचे आहेत या 5 षटकानंतर या लगेच टॉस करण्यासाठी. 11 रन्स 2 बॉलचा खेळ झालाय. स्टार्ट तर संत गतीने जरूर आहे. 5 ओव्हर मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असंच म्हणेन. आणि यावेळेला अजित पाटील पूर्णपणे बीट झाले आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 11. कमबॅक केलंय, 2 फाईट नंतर कमबॅक करण्याची संधी प्राप्त झाली स्वप्नीलला आणि स्वप्नील या वेळेला कमबॅक करत असताना पाहायला मिळते. परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय. त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे, त्याचा बॅटिंग स्टान्स काय आहे, तो कोणत्या दिशेने खेळण्याचा दृष्टिकोन ठेवतो, या सर्व काही गोष्टी ऑब्झर्व करतो. यावेळेला पायावरचा चेंडू अगदी मात्र खूप सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारा हा संघर्षाचा दुकटन प्रीमियर लीग षटकार 6. तुझी उमर 16 साल पोरी हलू हलू चाल, आले इश्काचं वादळ तुझी ओढणी संभाळ, हलू हलू चाल तुझी ओढणी संभाळ. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. चामुंडा वॉरियर्स या टीमची 17 या धावसंख्येवर 17 विदाउट लॉस. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त छोटा पॅक बडा धमाका, जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतायत फॅब्युलस शॉट. 6 धावन करता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23. 17 वरून मात्र 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झाले ते 5. सुपर बॅटिंग क्लास. जर अजून एक षटकार येत आहेत तर रोहित पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइस यावेळेला अचित पाटीलला मिळेल. आणि खरोखर सुंदर 2 षटकार आल्यानंतर थोडेसे कुठेतरी बॅटला यावेळेला आपण पाहू शकतायत चुंबन करत असताना, कारण या बॅटने तुम्हाला नाव जरूर दिलेलं आहे. यावेळेला ऑन साईडला म्हणजेच यावेळेला आपण पाहतायत की बालचंद्र पाटील भालेमामा यांच्या घरामध्येच ते 5,000 रुपये राहतील. आणि इथून जर आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग अचित पाटील. काय इम्प्रोव्हायझेशन केलं अचित पाटीलने. सुपर बॅटिंग सुपर बॅटिंग. आज हे 3 षटकार डेफिनेटली स्टेटसला राहतील यात ते मात्र शंका नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 29 रन. सुपर बॅटिंग बाय अचित. थोडेसे जरूर चाच पडले होते, परंतु स्वप्नीलला त्यांनी पाहिलं की चेंडू थोडासा पुढे त्यावेळेला जरूर ठेवला जातो आणि अशा वेळेला मात्र आपण पोझिशन मध्ये येऊन बॅटचा अप्रतिम फ्लो आपण पाहू शकलात. बॉडमॅनचा उपयोग चांगला केला आणि त्या पोझिशन मध्ये येत असताना टिप मिड विकेट, टिप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत मिड ऑन, हे 3 क्षेत्र शोधले आणि त्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून सरळ चेंडूला फेकून दिलं. 3 षटकार लगातार 3 इन रो. व्हॉट अ बॅटिंग. संघाची धावसंख्या 29. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या गेल्या. यावरून सिद्ध होतं की एक आपल्या स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन कसं करायचं, टेक्निक कशी यूज करायची, तंत्रशुद्ध फटके कसे खेळावेत. अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं थोडीशी अंधाधुंदी बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता. पहिला सेन्सिबल क्रिकेट सुमित देशमुख सरांच्या अगदी जस्ट जवळून चेंडू निघून जातोय. एकदा वर्जित, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते
31 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. अल्पेशने चांगली सुरुवात करून दिली होती गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून, परंतु दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नील यांनी 3 बॉल व्यवस्थित हाताळले, परंतु 3 बॉलवर पाणी फिरलं गेलं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने अजून एक बोनसच्या स्वरूपात मुन्ना पठाण सरांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पाडलेली आहे. खेळपट्टी तुम्हाला ओळखता आली पाहिजे की मातीची खेळपट्टी असते, शेणाने सारवलेली खेळपट्टी जेव्हा असते तेव्हा मात्र आपण पाहतो की नॅचरल जी गोलंदाजी करतात गोलंदाज, कधी कधी आपण पाहतो की थोडेफार टर्न होताना चेंडू पाहायला मिळतात. त्यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे, परंतु इथे मात्र कोणती मिस्टेक करणार नाहीये फिल्डर. गुड कॅच, फलंदाज बाद, गॉन. हलू चाल तुझी ओढणी संभाल, हलू हलू चाल तुझी ओढणी संभाल, तुझी उमर 16 साल पोरी हलू हलू चाल, आले इश्काच वाजल तुझी ओढणी संभाल. तेहतीस रन ह्या वेळेला आपण पाहतायत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोहेल याला आपण पाहू शकाल. सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. तिसरे षटक हे प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 3 आहे. या वेळेला फटका तर सुंदर आहे, परंतु तिथे फिल्डरला निवडलं आणि फिल्डरने कोणतीही चुकी केली नाही. सुपर जजमेंटने झेल टिपला गेलाय फलंदाज. या वेळेला आपण पाहू शकतायत बाद होताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 या धावसंख्येवर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुचितला आपण पाहू शकतायत. या खेळाडूकडे सुद्धा ती क्षमता आहे, पोटेन्शियल आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मिस्टर ऋतिकने. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अल्पेश. यावेळेला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि फेकी येईपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 36 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. षटक क्रमांक 3 आहे. प्रथम फलंदाजी करताना चामुंडा वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला थोडस हतबल होत असणारी टीम आपण पाहू शकतायत. फ्रेंड्स सर्कल साईडला गॅप मध्ये जरूर चेंडूला खेळले गेले. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सोहेल मात्र त्या ठिकाणी जरूर पोहोचलेत आणि सोहेलने जर 3 षटकार लगातार जर मारले तर यतीन भोईर यांच्याकडून आपण पाहू शकतात 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेले. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करताना चामुंडा वॉरियर्स टीम जाऊन पोहोचते 38 वर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
वरती गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका तर छान आहे. त्यावेळेला इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सोहेलने मात्र लगातार 3 षटकार जर ठोकले तर आदरणीय सन्माननीय शरदजी भुयाळ साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलं. ही ऊर्जा दिली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ समाप्तीवर. पुन्हा एकदा बॉलर तयार. हार्दिक तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना त्यावेळेला ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत खूप छान पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळला जातोय. सिंगल मेल मिडॉनचा फिल्डर थोडीशी फंबल होत असताना आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आलेले आमचे तमाम लाडके क्रिकेट रसिक या मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळत आहेत. अप्रतिम ग्रेट शॉट, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग होतं. तो चेंडू थोडासा स्टॉप केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केले जात आहे. सोहेल स्ट्राईक रोटेशन करतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि क्रिकेटमध्ये या गोष्टींना खूप वाव दिलं जातं. 2 धावा येतात आणि संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली गेली 3 बॉलच्या समाप्तीनंतर. सिंगल डबल. चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली ड्राईव्ह त्या ठिकाणी जरूर होती परंतु फिल्डरला बीट करत चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता मेल नशिबाचा धुक्टन प्रीमियर लीग चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचली गेली. 50 रन्स कम्स अप. बॉल फेकून झाले 4. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहू शकतायत. म्हणजे 8 बॉल अजून सुद्धा शेष आहेत. या 8 बॉल मध्ये मोठे फटके मारण्याचे जरूर प्रयत्न करतील परंतु विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज. यावेळेला सोहेलचा अप्रतिम, खूप सुंदर पद्धतीने हा चेंडूला मात्र फेकून दिलं. 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा सनसनाटी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर 56 वर जाऊन पोहोचली गेली. 56. सुपर बॅटिंग. चौथ्या षटकातील 5 बॉल हाताळले गेलेत. शेवटचा बॉल आहे. एकूण 7 बॉलचा खेळ शेष राहिलाय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ग्रेट फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 57. 57 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. 4 षटकांचा खेळ अखेरीस. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गुलाबी साडी माझी दिसते भारी. गुलाबी साडी नेसून आली पोरी. सत्तावन्न धावा फलकावर पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक गुडघ्यावर बॅलन्स करत बैठकी स्ट्रोक करण्याचा मनसुबा बाळगला परंतु त्याला यश काही मिळालं नाही आणि अशा प्रकारे मात्र इथे विकेट मिळते. परंतु सोहेलने खूप चांगली बॅटिंग केली. आपलं जे काम आहे ते मात्र यावेळेला चूक बजावलं आणि पॅव्हेलियनच्या दिशेने येत असताना आपण पाहू शकतायत. याला म्हणतात क्रिकेटमधील 7 शब्दांमध्ये जो अर्थ लपलेला आहे तो म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आर, आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी यावेळेला स्वीकारली सोहेल. व्हेरी नाईस बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 57. सागरने कोणती चुकी केली नाही. नो मिस्टेक. ग्रेट कॅच बाय सागर. पहिल्याच बॉलवर मात्र यावेळेला प्रज्वलला विकेट मिळते.
प्रज्वल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. विकेट किपर स्वतः मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत. तत्पूर्वी बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळला. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 58 वर जाऊन पोहोचली गेली. 58 रन्स ऑन द बोर्ड लागला. तर 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान अतिशय सुंदर पद्धतीने प्रत्येकाला भुरळ घालेल असं हे मैदान पाहायला मिळतं. ऑन साईडला पूल केला जातोय. पूलचा फटका, परंतु काय झेल टिपलाय त्या ठिकाणी. कॅच नंबर 2. सुपर, अप्रतिम झेल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. धावा फलकावर. 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. त्यावेळेला पंचांकडे जरूर अपील केली गेली होती, परंतु कोणताही कोऑर्डिनेशन झालं नव्हतं. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नव्हता. डॉट बॉलची सांगता. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 58. जागेवरून संजय यांचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आपण पाहत आहेत हवेत उडी मारून जेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. चांगले प्रयत्न केले होते. गुड एफर्ट. डिरेक्ट जमिनीवर आदळला गेला. इंजुरीने त्रस्त होत असताना आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. त्या ठिकाणी आपण पाहत आहेत चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 5 बॉलचा खेळ झाला आणि 59 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 59 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ऑन साइडला पूलचा फटका. शेवटच्या बॉलवर काय हल्ला केलाय. जबरदस्त सुपर टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलं. सागरच्या बॅट मधून षटकार. 65 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एकंदरीत आपण पाहतायत 65 आणि 66 धावांचं लक्ष यावेळेला समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते आपण पाहू शकाल. प्रतिस्पर्धी संघ फ्रेंड सर्कल या संघासमोर. आणि 5 षटकांमध्ये कशा पद्धतीने मात्र फ्रेंड सर्कल संघ या धावांचा पाठलाग करेल त्याचं धावतं वर्णन विनोदजी तांडेल यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर. या आपण प्रदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आवाज या आपण ऐकणार आहोत. पहाडोलीचा एक सुंदर आवाज या आपण प्रदीपजी पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद सर. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं मी प्रदीप पाटील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. 2024 DPL अर्थातच डुक्टन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करूया आपण. सकळांचं स्वागत करूया आपण. आयोजकांचं स्वागत करूया आपण. पाहुण्यांचं स्वागत करूया आपण. प्रेक्षकांचं. प्रथमतः टॉस हरल्यानंतर मात्र 65 प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय चामुंडा वॉरियर्स संघ. विन्स म्हणजे 64 धावा मात्र आपण पाहतोय चामुंडा वॉरियर्स या संघाने. आणि फ्रेंड सर्कल्स या संघाला मात्र 65 धावाचं लक्ष 66 धावाचं लक्ष आपण ठेवलं गेलेलं आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही स्पर्धा नेहमी सातत्याने असते आणि या स्पर्धेची आपण सातत्याने वाट पाहत असतो. आणि ती ही स्पर्धा अर्थात आपण पाहतोय डुक्टन प्रीमियर लीग. कारण डुक्टन गावातील जवळजवळ 8 ते 9 पाडेच्या मिळून जवळजवळ हा डुक्टन प्रीमियर लीग डुक्टन पासून 2 ते 3 किलोमीटर वसलेला आई चामुंडा
मातेचं ग्राउंड, सर्वांना आशीर्वाद लागलेली आई चामुंडा माता नवसाला पावणारी रुक्तन गावातली, त्याचं हे ग्राउंड आणि त्याची या ग्राउंडची मालकीनी या ठिकाणी उपस्थित आहे. तिचं आम्ही करतोय स्वागत, कारण त्यांच्याच पुण्य पद्य स्पर्शामुळे ही स्पर्धा आपण पाहतोय ती म्हणजे डुक्टन प्रीमियर लीग पर्व आहे 6वं आणि डुक्टन करणं मात्र आहे गर्व, अशी ही स्पर्धा. घाई करा, अजून सुद्धा 2 मॅचेस आहेत मित्रांनो, सहकार्य करा. 2 बॅटर तुम्ही पाठवून द्या ग्राउंडच्या आतमध्ये लवकरात लवकर. तर विनंती असणार आहे ते म्हणजे फ्रेंड्स सर्कलच्या बॅटर्सना की तुम्ही त्वरित आपल्याला मार्गस्थ करा. 2 पंच आपण पाहतोय ते म्हणजे मुन्ना पठाण सर आणि चौधरी सर, हे 2 पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. डीजे ऑपरेटर थोडा आवाज वाढेल का बरं? परंतु सॅटेलाइट थोडीशी कमी असल्यामुळे आपण पाहतोय आवाज थोडासा कमी आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर्स या ठिकाणी आमच्या समवेत आहेत, तसेच डिजिटल स्कोरर्स आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 2 सलामीवीर मात्र अनुभवाची सिजोरी घेऊन मात्र 65-66 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी मार्गस्थ होत आहेत. पुन्हा एकदा आलेल्या माझ्या मायबाप प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. मिळेल त्या ठिकाणी मात्र जागा पटकावून क्रिकेटचा आनंद घेतात, फुल एंटरटेनमेंट करतायत. उद्याचा खास ग्रँड फायनल आपण पाहतो आहोत. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मात्र दीपावलीचा धमाका या ठिकाणी ग्रँड फायनलच्या समोर आपण फायनल उद्या पाहणार आहोत. खूप गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार, परंतु शेतकरी राजा बिजी असल्यामुळे थोडस प्रेक्षक वर्ग आपल्याला कमी दिसतोय, कारण कृषी हंगाम शेताची कामं अजून सुद्धा आहेत, त्यामुळे हा प्रेक्षक वर्ग थोडासा कमी आभास आपण घेतोय. परंतु ग्रँड फिनाले आहे उद्या, नक्कीच हा चामुंडा ग्राउंड खचाखच भरणार आहे. पुढचा बॉल घेऊन, सॉरी परवा फायनल आहे, लक्षात घ्या परवा फायनल आहे, सॉरी. पुढचा बॉल घेऊन चामुंडा वॉरियर्स कडनं गोलंदाज मात्र खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपात मार्गस्थ केलाय. यष्टी रक्षक वेध घेतोय चेंडूचा. गुड बॉलिंग गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच चामुंडा वॉरियर्स कडनं ऋतिक दादा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल लेट अँड ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज. तेच थर्रार, जास्ती उंची कमी लांबी, फटका मिस्टन फटका या ठिकाणी चुकी करणार नाहीये. पहिला झटका लागतोय तो म्हणजेच हार्दिकच्या स्वरूपात. शॉर्ट अँड डिलिव्हरी होती, पुरेपूर खांद्याचा वापर केला होता गोलंदाजांनी. फटका मारणं, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र आपण लिडिंग एज बॅटची घेऊन चेंडू उडलाय वर आणि जास्ती उंची लांबी कमी आणि त्याचाच नतीजा होतोय झेल आणि फलंदाज या ठिकाणी होतोय फेल. विश्वनाथ आदरणीय सन्माननीय विश्वनाथ मेहर सर थांबलोली या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती असणार आहे की तुम्ही या मुख्य मंचाकडे मार्गस्थ व्हा. विश्वनाथ मेहर सर अँड फ्रॉम खामलोली, आपल्यास विनंती आहे आयोजकांची की तुम्ही मुख्य मंचावर येऊन प्रस्थान करा. पहिला झटका आपण पाहिला तो म्हणजेच फ्रेंड सर्कल ग्रुपचा खेळाडू म्हणजे हार्दिकच्या स्वरूपात शून्यावर बाद होतोय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आतिश दादा. आतिश आणि मंदेशची जोडी आपण पाहिली तर 2 बंधू खूप चांगले क्रिकेट खेळतायत, खूप चांगला अनुभव. तर अंदाज चुकतो मित्रांनो, परंतु अनुभव कधी चुकत नसतो, कारण अनुभवाची पुंजी घेऊन हा बॅटर्स. मला टाकलेला चेंडू मात्र इनफिल्डच्या वरना चेंडूला हवेमध्ये. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? बॅट टू बॅट दुसरा झटका. एक मोठी मासळी जाळामध्ये गवसली, ज्या पद्धतीने मात्र जाल पसरला होता आणि जी मछली आली उदानाची आणि ती मछली गवसली. आतिशला मात्र निराश हताश मात्र बॅक टू डगआउट मैदानाच्या आतमध्ये. तसेच बालाजी नेटवर्क्स वर्सेस 4 स्टार डुक्टन या आपण टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली असणार बालाजी नेटवर्क्स वर्सेस 4 स्टार डुक्टन. नेक्स्ट मॅच आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच आदरणीय सन्माननीय विश्वनाथजी मेहर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी विनोदजी तांडेल सर यांना विनंती असणार आहे की तुमच्या शुभ हस्ते त्यांचा यथायोग्य असा स्वागत या ठिकाणी व्हावा, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे, भारताची परंपरा
संस्कृती जपली जाते आणि प्रत्येकाचा मान सन्मान या ठिकाणी जोपासला जातो. एक विस्फोटक खेळाडू खामलोली गावातले मेहर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथायोग्य असा स्वागत या ठिकाणी केला जातो. मिनी हेलिकॉप्टर लँड मात्र केला, सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे आणि येतोय हा डुक्टन प्रीमियर लीगचा दर्जेदार दमदार चौकार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. आहे नंबर 1 तो यार, पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. आहे नंबर 1 तो यार. पुढचे धन्यवाद. प्रथम पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रगतीपथावर पहिलं षटक चेंडू हाताळून दिले आतापर्यंत 4 चेंडू आपण पाहिलं. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात, दुसरा चेंडू चौकार, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथ्या चेंडूवर आपण पाहिला तर चौकार. कार्पेट पद्धतीने चेंडू डीप बॅक लेगला, मात्र हलक्या हाताने चेंडू वळवलाय. 1 धाव येत असताना सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेते. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. फलकावर धावा जर आपण तपासून पाहिल्या तर व्यवस्थित 9 धावा, 9वर 2 आपण पाहतोय. मात्र 66 धावांचा पिछा करत असताना 2 फलंदाज आपण पाहिलंय. पहिला प्रथम जर फलंदाज बाद झाला तो म्हणजेच हार्दिक, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आतिश, हे 2 मात्र तंबूच्या आसऱ्याला आपण पाहिलं. 9 धावांवर 2. दुसऱ्या षटक प्रगती पथावर तो येतोय, तो म्हणजेच चामुंडा वॉरियर्स कडनं गोलंदाज साहिल. प्लीज बालाजी नेटवर्क संघनायक या आपण, तसेच 4 स्टार दुकटन विनोदजी सरांचा संघ या आपण. पुढचा बॉल शॉर्ट अँड डिलिव्हरी, मात्र लिडिंग एज घेतले बॅटची. फर्स्ट स्टेपला चेंडू सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. कारण 66 धावांचं लक्ष वेधित असताना 2 मात्र सलामी आले होते, परंतु 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण धावा पाहू शकता. 10वर 2. पुढचा बॉल राईट मोद विकेट मारा करण्यास सज्ज गोलंदाज. शॉर्ट अँड डिलिव्हरी, पुरेपूर खांद्याचा वापर. या ठिकाणी मात्र थोडंसं मिसटाईड होतंय. यष्टी रक्षक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव पुस्तकावर वधावते, म्हणजेच 11 या आकड्यावर. 11वर 2 ही मात्र आपण जाणून घेतोय, तो म्हणजेच लेखाजोगा. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर आहे मिस्टर साहिल दादा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मात्र हलक्या हाताने हॉलमध्ये चेंडू. मॅच थोडासा प्रयत्न चांगला होता, परंतु अपयशी ठरला गेला. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते, म्हणजे 12 या आकड्यावर. 12वर 2. टॉस करण्यासाठी आदरणीय सन्माननीय कमलेश धानवा सरांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपण तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच हवेमध्ये फटका, पॉइंट गली रिझर्व मध्ये, परंतु सिंगल काही रोखू शकत नाही. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. कंप्लीट केली जाते सिंगलने. सिंगल धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13वर 2. एक चांगला आदर सन्मान हा तर आयोजकांचा बहाणा झाला, परंतु तुमच्या आल्याने मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेला एक उदाहरण आला. आपण या ठिकाणी आलो तर मेहर साहेब वेळात वेळ काढून खामलोली गावाकडून तुमचं धन्यवाद आहे. पुढचा बॉल मात्र कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव तर केली. दुसरीची माग, परंतु चांगलं प्रोटेक्शन, चांगली फेकी येत असताना मैदानाच्या आतमध्ये सिंगल सर्टिफाईड व्हायला लागतं. धावसंख्या 1 ने आकार घेते. 2 धावा, सॉरी सर, 2 धावा, 2 निसी धावसंख्या जाऊन पोहोचते 16-15 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉट सजवलाय. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलंय. सिंगल कंप्लीट केली जाते. मना करतोय दुसरीची मांग, परंतु नक्कीच मना केलाय. सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेत असताना धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16वर 2.
तसेच आदरणीय सन्माननीय आर्थिक सहाय्य विश्वनाथ मेहर सर, एक दिलदार व्यक्तिमत्व, कर्ण व्यक्तिमत्व. आपण या स्पर्धेला आर्थिक सहाय्य 500. धन्यवाद सर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर चेंडू हाताळून झालेत. सॉरी 16 धावा, 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत. तर 16 धावा 8च्या सरासरीनं येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 चेंडू मध्ये नक्कीच आम्हाला साहिल सर विजयासाठी किती धावा आहेत नक्कीच सूचित करतील. 50 धावांची गरज. येणारे 18 बॉल 50 धावा. विजयाची चव जर तुम्हाला चाखायची असेल तर डबल टॉप मध्ये घेर, मोठ्या मोठ्या फटक्यांची निवड तुम्हाला करावी लागेल. समंदर से दोस्ती करनी हो तो नालियों से मिलना पड़ता है. अगर बड़े स्ट्रोक अगर आपको लगाना है तो जोखिम तो उठानी तो पड़ती है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है दोस्तों, लेकिन कोशिश भी ना करे ये भी तो गलत बात है. कोशिश करना जरूरी है. पुढचा बॉल घेऊन येतोय उमेश मैदानाच्या आतमध्ये आणि समोर आहे फलंदाज रामदास. पाहूया रामदास कशा पद्धतीने चांगला सेट फलंदाज आहे आणि उमेश वर्सेस रामदास. पुढचा बॉल राईट टाइम ओव्हर द विकेट घेऊन आपल्याला पाहायला मिळतोय मेगा स्क्रीनवर. पाटील नेटवर्कचं पारदर्शक आयोजन नियोजन आपण पाहतोय. पाटील नेटवर्कची टीम साहिल दादा मुनीत कडू यांच्यामुळे प्रत्येकाची ओळख निर्माण होते. समाजक असो, समालोचक असो, क्रिकेटर असो या पंच असो, त्यांची ओळख निर्माण करून देते हे पाटील नेटवर्क. त्यांचं देखील स्वागत आहे. चांगला फटका सजवला होता या ठिकाणी. मात्र दुसरी धाव कंप्लीट करत असताना पाहूया विकेटच्या स्वरूपात मात्र एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मांग केली होती. मात्र प्रोटेक्शन लॉंग ऑनला अगदी व्यवस्थित रित्या झाला. चांगला थ्रो केला त्याच गतीनं आणि त्या ठिकाणी जी विकेटची तलाश होती ही विकेट या ठिकाणी संपन्न होत असताना याच डीजे चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. सो मच. आतिश दादाची मॅच पाहण्यासाठी बरेच समर्थक आले होते, परंतु आतिश दादाने निराश केलं. चांगले विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे या डुक्कन गावामध्ये, परंतु सोस्त्यात बाद झाला आणि थोडासा प्रेशर, दबाव, तणाव मात्र नक्कीच राहिला. तो म्हणजेच आपण पाहतोय फ्रेंड सर्कलचा नेक्स्ट फलंदाज मिस्टर जितू. ओ कोलाट टाकलेला चेंडू मात्र मिस्टाईट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नो मॅन लँड मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट केली. दुसरीची माग, दुसरी डिग्री या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावांनी सी धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर. ती म्हणजेच 19 या आकड्यावर. 19 वर 3 विकेट आपण पाहतोय. एक चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतात सर. एक उत्कृष्ट क्रिकेट संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांना, उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो चामुंडी वॉरियर्स वर्सेस फ्रेंड सर्कल मधले आपण मॅच क्रमांक 8 पाहत आहात. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र डॉटच्या स्वरूपात चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टी रक्षकाचा चेंडू वेध घेतोय. गुड बॉलिंग मिस्टर आपण पाहतोय तो म्हणजे उमेश दादाच्या माध्यमातून. पुढचा बॉल अवलांचा वापर, परंतु या ठिकाणी लाऊड अपील आणि पठाण सरांची उंगली फिंगर ऑफ गॉन. परंतु मेन पंच, स्ट्राईक पंच, उपपंच आपण पाहतोय त्यांनी वाईट करार दिलाय. नक्कीच एक धाव मिळेल, परंतु या ठिकाणी मात्र फ्रेंड सर्कलला मात्र एक झटका लागतोय. झटका क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत जाऊया आपण संगीत कक्षाकडे की सुमधुर संगीत ऐकूया. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि संपर्क चेंडू नाही ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2-0. 20 या धावसंख्येवर 20 व 4. पुढचा बॉल शॉर्ट अँड डिलिव्हरी मारण्याचा परत सोडून दिलाय. पाहूया
ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पुन्हा एकदा बॅट टू बॅट दंडित करतायत पंच गोलंदाजांना. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, नेत्रहीन गोलंदाजी. फ्लोअर फुल टच चेंडू मात्र या ठिकाणी हुक कन्वर्ट केलाय. मात्र क्या बात आहे, जबरदस्त यष्टी रक्षक आपल्याला डोळ्याचा पार न पेटणार यष्टी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण जबरदस्त. सिंगल डबल या ठिकाणी आपण कन्वर्ट करताना सिंगल मधून डबल कन्वर्ट केले. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. पुढचा बॉल षटक क्रमांक 3 प्रगतीपदावर. यावेळेस फुलटाचा नोमॅन लँड मध्ये चेंडू मात्र फटका तर चांगला आहे, फटक्याची निवड चांगली आहे, प्रोटेक्शन आहे डीप वर. या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेत असताना धाव पुस्तकावर आपण पाहतोय की म्हणजेच 24 2 ओव्हर 4 24 वर 4 विकेट. पुढचा बॉल या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया कशा पद्धतीने हाताळेल गोलंदाज मिस्टर उमेश. चांगली गोलंदाजी, वाक्याने गोलंदाजी, गुड लेंथ आणि लाईन, परंतु 2 बॅट टू बॅट वाईट टाकल्यानंतर थोडस प्रगतीवर आलेला आहे. कमबॅक करतोय हा गोलंदाज. पुढचा बॉल स्लोवर डिलिव्हरी, मात्र कार्पेट पद्धतीने चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चेंडू अवकॉर्नर झोन मध्ये. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली होती, परंतु एका रुलावर 2 गाड्या आल्या होत्या, परंतु चांगलं इथे जज आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 वर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावर धावा 25. येणारे चेंडू नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचेल मिस्टर साहिल. तोपर्यंत जाऊया संगीत कक्षाकडे. अनिकेत काकराला एक संधी देऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. नक्कीच स्कोर सांगेल. एक गोड गाणे ऐकूया. सो मच. 12 चेंडू 41 धावांची गरज. वेस्ट पॉइंट 20.5 च्या सरासरीनं आपल्याला मात्र ही मॅच जिंकायची असेल तर मोठी फटक्यांची निवड करावी लागेल. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपण पाहतोय. संगनायकाची बुद्धिमत्ता, परंतु 12 बॉल 41 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाजी मार्क गोलंदाज ऋतिक चेंडू मात्र गदरचा बॅट फिरले. थोडेसे शॉर्ट कांद्याचा पुरेपूर वापर केलाय. उंची प्राप्त करून देत असताना वाईटच्या स्वरूपात चेंडू आपल्याला डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय चेंडू. प्रमोदजी शेडगे सर यांचा आवाज आपण ऐकतोय. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, भाषा शैलीमध्ये गुणवत्ता असलेला एक विद्यमान समालोचक प्रमोदजी शेडगे सर यांनी मला संधी दिली. धन्यवाद. पुन्हा एकदा मात्र यावेळेस इनफिल्डच्या वरनं फटका सजवला होता, परंतु डीप वर क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन चांगलं झालंय. 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर 27 या आकड्यावर. चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवतात सर. तसेच डिजिटल स्कोरर मिस्टर साहिल विलास पाटील, मॅन फ्रॉम बाडोले, तसेच कॅमेरामॅन मुनेता पुडो. कोलाट टाकलेला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया या ठिकाणी एक तर धाव कंप्लीट केलेली आहे बाईच्या स्वरूपात. तर पंच आम्हाला डिसिजन करतायत. चांगला चेंडू म्हणावं लागेल, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप बिग बॅक्स कव्हर लाईक पॉइंट या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं आहे. अजूनही सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. पाहूया कशा पद्धतीने 2-3 मोठे फटके आले तर मात्र अजून सुद्धा 2 मॅच आहे. थोडीशी घाई करा दादा, इंजेक्शन द्या पंच खेळाडूंना. यावेळेस मात्र उंची, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, जास्ती लांबी, परंतु पंच पहा करिश्मा पहा, देव देता आणि कर्म नेता वाईट, परंतु विकेटचं पतन होतंय का तर नो बॉल नक्की होता, परंतु विकेट नो बॉल वर असते आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहतो. या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. थोडस गाई कर दादा आणि अनिकेत काकराला संधी देऊया. बॅटर्स गाई करा.
28 वर 5 दीपेश डुगले मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. 3 चेंडूचा खेळ म्हणजे 3.3 चेंडूचा खेळ. 28 धावा. 28 वर 5 हा लेखाजोगा आढावा. यावेळेस मोठा फटका. पाहूया सरळ चेंडू निघून जाईल का. पाहूया पंच. वन्स बाउंड चेंडू सीमा रेषा येतोय. हा नशिबाचा संघर्षाचा संजीवनी देणारा डीपीएल चौकार. दीपेश डुकलेने जर बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस रोहित दादाकडनं. यावेळेस मात्र कार्पेट पद्धतीने चेंडूला सरळ लॉंग ऑन रिझन मध्ये त्यातून डीप वर प्रोटेक्शन होतं. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 या आकड्यावर. 34 वर 5 ही मात्र लेखा जोगा आमच्यापर्यंत पोहोचवतायत आमचे स्कोरर. पुढचा बॉल राईट मोड विकेट मारा करण्यास सज्ज. थोडीशी घाई करा सर. आम्ही घाई करा सांगू परंतु आमचं ऐकत नाहीये. इंजेक्शन द्या सर. यावेळेस मात्र मोमेंटलँड मध्ये चेंडू तेज थर्रार. वन्स बाउंड चेंडू सीमा रेषा पार येतोय. दर्जेदार दमदार डीपीएल चौकार. आई सत्वाची बहडोली गावाला. आई सत्वाची बहडोली गावाला. या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तुला माझ्या सत्वाई देवीला. थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावा जर आपण पाहिल्या तर 38 धावा. 6 चेंडू 27 धावांची गरज. 27 धावा आणि 6 चेंडू. घाई करा घाई करा घाई करा. पंच जरा थोडस इंजेक्शन द्या ना. घाई करा. आम्ही सांगतोय घाई करा परंतु सर्व असते ना मधार ती सरांवर असते. 6 चेंडू येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. पाहूया अशा पद्धतीने मात्र कदाचित 4 ते 5 मोठे फटके आले तर काहीतरी ट्विस्ट कहाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. फ्रेंड सर्कल साठी नेक्स्ट मॅच बालाजी नेटवर्क्स वर्सेस 4 स्टार दुकटन. रेडी राहायचं आहे. शॉर्ट अँड डिलिव्हरी मात्र ही लिडिंग एज घेऊन बॅट सीधा फॉलो थ्रो मध्ये. गोलंदाज मात्र क्षेत्ररक्षण करत असताना सिंगल. एका दुःख्याचे काम सुचितने जर हॅट्रिक घेतले तर अमित वजे अमित पाटील छकडा किंग कोपर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पहा क्रिकेट वरच विशेष प्रेम. अमितनं 2 वेळा 6 बॉल वर 6 षटकार असे प्रमोद शेडगे सरांनी त्यांचा उल्लेख केला होता. आणि एक आगरी षटकार किंग म्हणून त्यांची ओळख अमित पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल शॉर्ट अँड प्लेन डिलिव्हरी पुरेपूर फायदा घेतलाय. डीप वर मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. डीप बॅक स्क्वेअर लेगला सिंगल मधून डबल कन्वर्ट करत असताना 2 धावा कंप्लीट या ठिकाणी झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर. ते म्हणजे 41 धावा. कारण ही लीगची मॅच आहे. लीगच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मित्रांनो जर तुम्ही फॉलो केलं ना तर आमचे जे साहिल आहेत पॉइंट मध्ये करतायत त्यांच्यावर फार डिपेंड असतं आणि ते महत्वाचं असतं. म्हणून तुम्ही हार झाली तरी पत्करू नका परंतु प्रयत्न सोडू नका. प्रयत्न सोडणं मात्र लीग मॅचला फार घातकदायक असतं. या घातक षटकार मारेल का. घातक गोलंदाजीवर त्याचा समाचार घेईल का प्रश्नचिन्ह. यावेळेस मात्र मोमेंटलँड मध्ये चेंडूला पाठवलाय का कॉर्नर झोन मध्ये. सिंगल कंप्लीट केले. दुसरीची मांग आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा अर्जित करतात बॅटर. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 4 वर 3 43 धावा. 43 वर 5 विकेट. पुढचा बॉल 3 बॉल. यावेळेस मात्र जास्ती उंची कमी लांबी मात्र खूप डिफेन्स करावं लागतं.
भाग मेका भागची आठवण करून देते. पाहूया चेंडू सरळ निघून जाईल का, मात्र प्रोटेक्शन झालेलं आहे ते म्हणजे थर्ड मॅन दिशेला. 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावर. 46 वर 5 विकेट. 5वं षटक प्रगतीपथावर. चेंडू हाताळून झाले तर आतापर्यंत 4 चेंडू 5वा चेंडू. सेकंड लास्ट. पुढचा बॉल. ओ या स्वीट साऊंड लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षण होत आहे डीप वर. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळलंय. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलनीच धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फळकावर. ती म्हणजे 47 धावा. पाहूया या षटकातला शेवटचा चेंडू आहे. काय गोलंदाजी, वाक्याने जोग सूचित त्यांची गोलंदाजी. छोटा पैकेज बड़ा धमाका. समंदर कितना खुकार होता है इसका अंदाज गहराई से नहीं बल्कि लहरों से होता है. और वही लहरते हुए मिस्टर सूचित मैदान के अंदर अभी बढ़िया गेंदबाजी करते हुए इस गेंद के लास्ट गेंद करने के लिए तैयार. राइट मोद विकेट. गेंद बहुत अच्छे टपकाने के बाद उछलती हुई पूरे कंधे का वापर करता हुआ डॉट के स्वरूप में निकलती हुई गेंद. क्या बात है, जबरदस्त चेंडू आपण पाहायला मिळालाय. पुरेपूर हातखंडाचा वापर केला होता. शॉट अँड डिलिव्हरी मारण्याचा फटका मोठा होता, परंतु डॉटच्या स्वरूपात चेंडू सूचितने हाताळला. क्या बात आहे. आणि विजय संपादन झालाय म्हणजे चामुंडा वॉरियर